बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। डोंबिवलीत फेरीवाल्यांना मारहाण करून गाड्यांची तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे। एका फळ विक्रेत्याचा घाणेरडा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फळ विक्रेत्यांना मानपडा पोलिसांनी अटक केली होती। या घटनेनंतर भाजप आणि मनसेने आंदोलन करत फेरीवाल्यांच्या गाड्यांची तोडफोड करत मारहाण केली होती। डोंबिवलीतील लोढा परिसरात ही घटना घडली आहे। या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय काटपाने यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। किती वेळा भरतो आपल्या गाव स्थानिकच लोक आहेत, स्थानिक लोक आम्हाला माहित आहे। स्थानिक लोक माझा संवाद एक मिनिट माझा शुक्रवारचा आहे म्हणून एक मिनिट एवढे तुम्ही स्थानिक बघणार आहात का? मी सगळ्या ठिकाणी बघणार आहात का स्थानिक? मग तुम्हाला अजून उदाहरण देतो। उगे स्थानिकांवर ढकलू नका। आम्ही स्थानिक आहोत, आम्ही सांगतोय उचला। आम्ही स्थानिक आहोत, आम्ही सांगतो उचला। हे पैशाने मॅनेज सगळे सोसायटीचे लेटर देऊ मला। गाडी फिरून गेली ना, गाड्या गेल्या की लगेच लागल्या गाड्या समोर गाड्या लागल्या। आता काय कारवाई करते सांगा? बाकीचे लागले ते बोलवा गाडी गाडी अभी तर कारभारी आहोत का? हो सर, 2 घंटा गाडी लावलाय आम्ही। जाधव सर्जेराव त्यांचं काही नाही, असं नाही होणार साहेब। अरे सगळ्या गाड्या दूर दो ना, मॅटर खतम। यांनी जर 2 दिवसाच्या आत हे सगळं ऍक्शन नाही घेतले, आम्ही कायदा अभ्यास नाहीला का नाही, आम्ही तुझा पक्ष नाही। एक मोठं वाक्य म्हणून आम्ही रस्त्यावर उतरणार, इथे पण उतरणार आणि केडीएमसी पण उतरणार जर या लोकांना समजत नसेल तर। हे सगळे मॅनेजर सगळे पैसे घेऊन बसतात हे कारवाई करत नाही म्हणजे तुम्ही आता इथे आता इकडनं मेन एंट्रीला आपला डिवायडरच्या इथे एकदम टोपली टाकून बसलाय। यांचं शुभाशीर्वाद मार खायचे कामं नका करू का साहेब, सांगून ठेवतो तुम्हाला। नहीं, इनको गवर्नमेंट का पगार भी कम पड़ता है, इनको भी पैसा ले रहे हैं लोग। वही तो बात है, गवर्नमेंट का पगार कम पड़ता है, इसलिए इन लोगों से पैसा लेते हैं ये लोग। इससे लगता है फ्रूट वाले 70,000 येऊन बघतात उचलून जातात आणि लगेच गाड्या लागतात। किती सोसायट्यांचे लेटर सांगा के लोढा होणार ना, के पूरा नौकरी करते हैं। किती सोसायट्यांचे लेटर देऊ, इन लोगों से पैसा लेते हैं। 70,000 और थैला फ्रूट बांध के लेके जाते हैं। आता लोढा येऊन घेऊन रस्त्यावर उतर, तुम्हाला सांगून देतो मी। परीक्षा घेऊ नका। एक धंधे वाले पूरे लोढ़ा को परेशान करके रखा है, पूरी सोसाइटी पूरा लोढ़ा सब जाम करके रखा हुआ। क्या हुआ सर? चलो पीछे प्रदीप पाटिल, हमारे हर चीज वो पाटिल ये लोग नहीं सुनते ना, अपन उठा के फेंकते इसको। सर्जेराव जाधव ना, गाडी घे आणि ही गाडी खाली करून द्या। एकच गाडी आहे का? एक काय करायचं? हे रस्त्याचं काय कर, चला फिरून ना, चला। नाही आज आले म्हणून आज बोलून फक्त जातील लोक, नंतर तुम्हाला परत होणार आहे। ज्यांनी जर ऍक्शन नाही घेतले, आपण उतरायचं रोडवर, आपण रोडवर उतरायचं। दुसऱ्या मिनिटाला परत गाड्या लागतात। एक लोढा वासे म्हणून सगळे उतरतील इथे। यानं सोसायट्यांचे लेटर गेल्यात साहेब, सोसायटीने प्रत्येक सोसायटीने लेटर दिल्यात, आमदारांचे लेटर दिल्यात, त्याच्यानंतर पण ऍक्शन घेत नाही। लहान मुलं चालत असताना जागा नसते, गाड्या ठोकून जातात मुलांना, माहिती आहे तुम्हाला? रस्त्यावर जागा नाही मुलांना चालायला। रिश्वत लेने के लिए थोड़ी बहुत जांच शर्म भी नहीं है। वही तो हो रहा है ना, ये लोग क्या कर रहे हैं? अरे थोड़ी बहुत तो साला नाक में शर्म होनी चाहिए कि नहीं होनी चाहिए लोगों को। लवकर ये परत इथे थांबले मी, असं होतं गाडी घेऊन जा। आमच्याकडनं काय नोकल चुकून काय घडलं ना, आम्हाला दोष देऊ नका कोणी। अरे सवाल गलत क्या बोल मानतो आमच्या माहिती गटरचा निधी आलाय। ये आता बघा साफसफाई नाही, तुम्हाला गटर एक टाकणार आणि टाकणार म्हणजे थोड़ी बहुत लाज शर्म नहीं आती इन लोगों को, सालों को इनको भी साथ में तोड़ना चाहिए। और नहीं तो क्या, गाड़ी किती भरली थी? आराम खोर झाला, सबको आराम का पैसा जमा करना है। चला ना अक्का लोड, चला चला। ह्या निर्जय भागामध्ये शिवाय चौक परिसरामध्ये बरेच बेकायदेशीर हॉकर्स इथं त्यांचा धंदा करीत असतात। त्यामुळे येथील जे स्थानिक रहिवासी आहेत, दुकानदार आहे, सोसायटीमध्ये राहणारे नागरिक आहेत, त्यांना जाण्या येण्यासाठी अडथळा निर्माण होतो। त्यांच्या सोसायटीमध्ये ज्या गाड्या पार्किंगची त्यांना अडचण होते, त्याच्यामुळे त्यांनी आज अचानकपणे आंदोलन केलेलं होतं। योग्य तो पोलीस बंदोबस्त आमचा हजर होता। सर्व नागरिकांनी अशा तक्रारी केलेल्या आहेत की दुकानदारांच्या मते की आमच्या दुकानासमोर बेकायदेशीर ऑफर्स आहेत, रस्त्यावर बेकायदेशीर हातगाड्या लागलेल्या आहेत, त्यामुळे ट्रॅफिक अडचण आहे, पार्किंग अडचण आहे।
त्यामुळे सर्वांना आम्ही असं आश्वासित केलं की संबंधित महानगरपालिकेशी बोलून योग्य ते कारवाई पोलीस बंदोबस्त देऊन करणार आहोत. सध्या इथे शांतता आहे, नागरिकांनी सहकार्य केलेलं आहे. आंदोलन या ठिकाणी जे घाणेरडा प्रकार झाला होता त्यानंतर आंदोलन सुरू होता आणि या आंदोलनानंतर तोडफोड झाली याची माहिती आहे. ते आम्ही माहिती घेत आहोत. जर काही नुकसान झालं असेल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद ठेवलेली आहे. सध्या शांतता आहे. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कालीगर पेट्रोल पंप, सोलापूर.